शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आणि चांगला निर्णय घेतलेला आहे, ती म्हणजे कर्जमाफी. शेतकऱ्यांची आता थेट कर्जमाफी ही 2 लाख रुपयापर्यंत होणार आहे, अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. आणि शेतकऱ्यांची त्यासोबतच 48,000 कोटी रुपयांची वीज बिलेसुद्धा माफ करण्यात आलेली आहे. तर आता या दोन्ही गोष्टीचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो, कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल आणि कोणत्या नाही, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वाच्या बातम्या आपल्या चॅनलवर तुम्हाला रोजच्या रोज पाहायला मिळतील. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा. आपलं पहिलं नाव सांगा. चंद्रकांत नंदू दांडगे. अच्छा, आणि कोणतं गाव आहे हे वरुड दांडगे, छत्रपती संभाजीनगर. ओके. आता मुख्यमंत्र्यांसाठी 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केलेली आहे. यावर तुमची पहिली मत काय असणार? जे मुख्यमंत्री साहेबांनी जे 2 लाख रुपये कर्जमाफी योजना दिलेली, पण त्याबद्दल अशी व्यथा आहे की बाबा शेतकऱ्याला ते 2 लाख रुपये पुरत नाही, की तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. 2 लाख ऐवजी तुम्ही शेतकऱ्याला जर हमी भाव दिला तर शेतकऱ्याला तुमच्या कर्जाची आता मुख्यमंत्री साहेबांना 4-5 दिवसापूर्वीच जे 48,000 कोटी रुपयाचे वीज बिलं माफ करण्याची घोषणा केलेली आहे. आता जे जुने वीज बिलं होते तुमचे थकीत राहिलेले बऱ्याच सारे शेतकऱ्यांचे, त्यांचे आता पूर्णपणे वीज बिल हे माफ होणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं, हे चांगला निर्णय घेतला का त्यांनी? हा निर्णय तो योग्यच आहे, पण मग त्याच्यामध्ये कधी शेतकऱ्याला जे लाईट देता तुम्ही ते रात्रीची न सोडता दिवसा जर सोडली तर अजूनच फायदेशीर. आपण जे आता पेरणी करता कापूस, सोयाबीन, ज्वारी, धान्य, तर यावर तुम्हाला किती खर्च येतो? आता बघितलं आपण तर सोयाबीन खत बियाणे खूप महाग झालेले आहे, त्यामध्ये खतं डुप्लिकेटसुद्धा आलेले आहे. यावर तुमचं काही शेतीवर परिणाम झाला का या गोष्टीचा? हा, शेतीवर परिणाम तर होतोच, कारण की आता युरिया घ्यायला गेलं तर मिळत नाही आहे, खत कोणतंही मिळत नाही, ऑनलाईन झालेलं आहे आता तर सध्या. पण यामागं सरकारने यामागं काही उपाययोजना करू शेतकऱ्यासाठी काही लाभदायक अशी. पाऊस पडत नाही, आता तुमच्या पेरण्या सुरू झाल्या, त्यावर आता दुबार पेरणीचं संकट तुमच्यावर येऊ शकतं, जे तुमचं नुकसान झालेलं आहे. आता काल परवाच देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेब, मुख्य जे भूमी अभिलेखचे मंत्री आहेत, त्यांना सांगितलेलं की आपण दुबार पेरणीचे पैसे देऊ. तर तुम्हाला हे पैसे मिळण्याची अपेक्षा आहे का? जे आता जे खर्च झालेले आहे सरकारनं भरून दिलं पाहिजे का? हा, दिलंच पाहिजे, कारण की आता पाऊस पडलेला नाही, 10-15 दिवस झाले तसा पाऊस पडलेला नाही. आता मालाची बी हे वाढ झालेली नाही आणि दुबार पेरणी संकट हे 100%. कर्जमाफीचं तुमच्यावर सध्या किती लोन चालू आहे बँकेचं? बँकेचं माझ्यावर आता 3 लाख रुपये लोन आहे. अच्छा, ही कर्जमाफी 2 लाख रुपयापर्यंत तुम्हाला सरसकट मिळण्याची ही घोषणा केलेलीच आहे. पण ही आता जर तुम्हाला मिळाली तर तुम्हाला आता स्वतःहून किती कर्ज परतफेड करावं लागेल? तर मी आता 3 लाख रुपये मॉर्गेज केलेलं आहे, पण त्यामध्ये मी 1 लाख रुपये पीक कर्ज काढलेलं आहे. पण हे त्याच्यामध्ये माफीत बसलं पाहिजे. या 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 धोरणाने शासनाने याच्यात काहीतरी GR आणून त्याच्यात तरतूद केलेलं पाहिजे काही, तर शेतकऱ्याला काहीतरी. 1,000 रुपये झाला आणि मला कांदे झाले 1,500 रुपयाचे फक्त. अच्छा, विचारा तुम्ही भाऊ आमच्या, कारण की याने कांदे जे लावले त्या भावच मिळाला नाही त्यावेळेस मध्ये. 150 रुपये क्विंटल दिली. 150 रुपये क्विंटल. मध्यंतरी कांदा लगे 150-100 रुपये क्विंटल. 1,000 रुपये क्विंटल व्यापाराचा कांदा चालला आणि आमचा 150 रुपये क्विंटल गेला. आणि मग कांदा बाहेर जाऊन देत नाही आमच्यासारख्या शेतकऱ्याचा, मग कांद्याला भाव कसा राहील? किती एकर कांदा होता आपला? आमचा 1 एकर कांदा होता. अच्छा, 1 एकर कांद्याचं मला 1,500 रुपये राहिले भाऊ. 1 एकर मागं 1,500 रुपये. 1,500 रुपये झाला दादा आपला खर्च. 10-15 हजार रुपये खर्च झाला माझा. म्हणजे 15,000 एकर 4 महिने मला 150 रुपये मिळाले. 1,500 रुपये फक्त. 1,500, हां. 1,500 गाडीचं भाडं दिलं नाही मी. गाडीचं भाडं दिलं असतं मला 5 रुपये पास नसतील चहा प्यायला. मग आता सरकार जे कांद्यावर अनुदान देतं ते तुम्हाला आजपर्यंत मिळालं नाही कधी? मिळालं अजून. याच्यावर तुम्ही कुठं काही चौकशी केली? नाही 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 काहीच अच्छा, म्हणजे सरकार जे अनुदान देतं शेतकऱ्यांसाठी हे तुमच्यापर्यंत येतच नाही? येतच नाही. ज्या शेतकऱ्यांना माहिती आहे त्या शेतकऱ्यापर्यंत मिळतं. आमच्या सारख्याला माहिती ते तुम्हाला आलंच नाही काही. माझं कागदपत्र शेतकऱ्याला काही भेटत नाही, काही नाही याच्यामधून. आणि ते आलं बी तर ते वरलेच खाऊन घेते अधिकारी. अच्छा, आता तुमच्यावर बँकेचं कर्ज किती? 3 लाख रुपये. 3 लाख रुपये. 3 लाख रुपये. आता मुख्यमंत्र्यांनी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर केली आणि 30 जुलै आता ही तारीखच सांगितलेली आहे. तुम्हाला वाटतं का 30 जुलैपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी? नाही होणार, नाही होणार. मागच्या वेळेस तारीख दिलेली होती त्यांनी, पण मग तारखावर तारीख वाढून घेतली. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही फाईल ही राज्यपालाकडे पाठवलेली आहे, सहीसाठी ती थांबलेली आहे, असं कृषी मंत्री भरणे यांनी सांगितलेलं होतं. पण कृषी मंत्री भरणे म्हणतात की माझ्या गरीब शेतकऱ्यापर्यंत ही कर्जमाफी मिळायला पाहिजे. यामध्ये इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार नाही. ते म्हणते तुमचे मग हेच नाही होत, पुढचे कर्ज दिले जाणार नाही तुम्हाला. अच्छा,
म्हणजे तुम्ही बँकेचं कर्ज हा, भरताय, बँक. इन्कम टॅक्स नाही. इन्कम टॅक्स तुम्हाला लागूच नाही ना. नाही नाही नाही, शेतकऱ्याला नाही इन्कम टॅक्स लागू, पण मग शेतकऱ्याला जर हमी भाव दिला तर आम्ही सरकारला त्याच्यामधून काय सरकारला काय टॅक्स लागतं आम्ही शेतकऱ्याच्यातून टॅक्स सरकारला देऊ शकतो आम्ही, हम्म. पण शेतकऱ्याला हमी भावच मिळत नाही ना. हम्म. आता सोयाबीन गेलं आमचं 1,500 रुपये क्विंटल. बॅग घ्यायला गेलं तर केवढलं बॅग आहे. हो, आता बॅगेचे भाव तर खूप वाढवले त्याने. मग याच्यावर सरकारने निर्णय करायला निर्णय पाहिजे. करायला पाहिजे. शेतकऱ्याचं मालाला का असं याची या बियाण्याला असं कहून बाजरीचं बी आता बाजरी चालली 2,500 रुपये क्विंटल आणि तुमची बॅग घ्यायला गेलं तर 750 रुपयाला बॅग आहे बाजरीची. हो. 1 किलो तुमचं 750ला आहे आणि आमचं 1 क्विंटल केवढलं आहे 2,500ला आहे. मग असं काय जनतेला कमी दरामध्ये विकलं चालतं ना, चालतं ना. असं करायला पाहिजे ना. चालतं ना. मग यात शेतकऱ्याचं कशाला नुकसान करायचं. शेतकऱ्याचं नाही तर मग यांनी जे खतं बियाणे आहे हे अर्ध्या किमतीत ठेवायला पाहिजे. सांगा, खताची गोणीचे भाव काय आहे आज? 2,000 रुपये 10-20ची गोणीचे भाव आहे आणि मालाचे काय भाव आहे? भरपूर भाव वाढले. मग आणि हमी भाव पाहिलं तर काही. आम्ही भाव काहीच नाही ना. आता तुम्ही कापूस पेरता, सोयाबीन पेरता, सोयाबीन पेरतो कापसाला काय भाव मिळतो तुम्हाला? कापसाला 6,000 रुपये 6,000 रुपये. हमी भाव जाहीर करता 8,500. 8,500 रुपये करते ते. आणि तुम्हाला कापसाच्या जिनिंगमध्ये गेलं किंवा मार्केटमध्ये गेलं तिथं काही प्रॉब्लेम करतच असतात ना, की हे कापूस नाही जेणे आम्ही व्यापाराला देतो. व्यापाराला ते कमी भावानं खरेदी करतात. हा कमी भाव करते ते. कापसाचा भाव का वाढते? सगळा कापूस विकला हा. मग होतो 8,000 9,000 कापसाचे भाव. अच्छा. ज्या वेळेस कापूस निघाला त्यावेळेस भाव वाढून जातो. हा, आता मध्यंतरी कापसाचा भाव 8-9 हजारापर्यंत गेला तसं होता. ताव होतो ना ते मग. शेतकऱ्यांनी कदरून शेतकरी विकल्याच्या नंतर आता शेतकऱ्याला ते विकणं चिंतेला त्याला खर्चाला इकडे पैसे नाही राहत, लग्न कार्य भानगडी त्याच्यामुळे त्याला सावकारी कर्ज ते त्याला देणं चिंतेला त्यांना नाही देत तर मग काय करीन. आता काय पेरलेलं आहे आपण वावरामध्ये? आता सोयाबीन कपाशी तूर. अच्छा. आता याला खर्च किती आला आपल्याला? खर्च काय झाला तर शेतीचं तसं आम्हाला तर 200 रुपये रोज कधी पडला शेतीमध्ये आणि- तरी खुसरो आम्ही. आपण जर आता पाहिलं तर बी खूप मोठा प्रमाण पडलेलं आहे. लाडकी बहिणीवर म्हणजे तर सरकारनं लाडकी बहीण काढली काही तर आमची तर बंदच करून टाकली. लाडकी बहीण तुम्हाला असं शाश्वसन केलं तसं करू हे करू ते करू सगळं बंद करून टाकलं. आता जूनपासून 1 रुपया निघून जानेवारीपासून मजुराला किती रोजंदारी? मजुराला 400 रुपये रोज आता. अच्छा. हा, माणसाला 700 एकरवर आहे ना. अच्छा. 1800 त्याचा पण मजूर वाढले. रुपये मजूर वाढलेत ना. आता डिझेलचे भाव कुठं काय आहे त्याच्यामुळे वाढलेत नाही भाव ते. मग राज्य सरकारने, मुख्यमंत्र्याने नेमकं शेतकऱ्यांसाठी काय प्लॅन तयार करायला पाहिजे की जेणेकरून शेतकरी हा कर्जबाजारी झाला नाही पाहिजे? आता शेतकरी मरू कशामुळे केलेले कष्ट सुद्धा जे मिळालं त्याचं तेवढं त्याच्यामुळे शेतकरी मरण नाही तर काय करेन देऊ. जर मी सांगतो 4 महिने मी पाणी भरलं ना जमिनीमध्ये. 4 महिने पाणी भरून मला सांगा तुम्ही 50 रुपये रोज तरी पडलं. बरोबर हा? आहे. मग शेती मग करणं मी परवडत नाही. मी का फाशीने येईन तर काय करीन सांगा उद्या. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. मग टाईम तो फाशी घ्यायचा टाईम आहे ना. आता मी तुमची कधी 10 रुपये आणले आणि मला उरलं 1 रुपयाचा माल, मी तुमचे 10 रुपये द्यायचे कसे? ते एक विचारसारखं. माणसाच्या डोक्यात हे होतं ना. आणि जे तुम्हाला आता पीक विमा मिळतो, नमो किसान, पीक विमा हे 2,000 रुपये 3-4 महिन्यानंतर येतो. हा जर ह्या पीक विम्यामध्ये जर काही वाढ केली, 2च्या जागी 6,000 रुपये जर दिले महिन्याला म्हणा किंवा 2 महिन्याला, तर शेतकऱ्याला थोडा हातभार लागेल. जसं लाडक्या बहिणीला 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला येतात, मग तसेच लाडक्या शेतकऱ्याला जर 1,500 रुपये प्रत्येक लाडका महिन्याला काय फरक पडणार? लाडका शेतकरी मतदान करीत नाही का सरकारला? मतदान करतो ना. शेतकरीच हा देशाचा पोशिंदा आहे ना. तुम्ही सांगा मग लाडका शेतकरी मतदान करीत नाही का? मग लाडका शेतकऱ्याला पहा ना, शेतकऱ्यांना सरकारनं काही. आता तर कृषी मंत्री दत्ता भरणे मामा आहेत, ते तर खूप शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. मी हे केलं, मी ते केलं असं खूप घेतले. आता कर्जमाफी आम्ही 30 जुलैपर्यंत देऊ असं ठामपणे त्यानं आता सांगितलेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांचा सत्कार सुद्धा झालेला आहे आता 3-4 दिवसापूर्वी. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचं मुख्यमंत्र्याचे नारळ फोडायची गोणीनं नारळ फोडले गेले भाऊ कुठं बी का नाही फोडले गेले? फोडले गेले नारळ. गोळीनं कुठं कर्जमाफीचे फोडले गेले, सगळ्याच गोष्टीचे फोडले गेले. मग का कर्जमाफी आता लोक झाली नाही की? पण आता मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही कुठलीही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून न करता शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी केलेली आहे आणि 30 जुलै हे अंतिम असणार आहे. तर तुम्हाला वाटते का खरंच 30 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना? आम्हाला नाही वाटत, शक्य नाही. अच्छा. 30 जुलैला जर कर्जमाफी झाली तर तुमच्यावर जे 3-4 लाख रुपये मिळेल. सपोर्ट मिळेल ना? मिळेल ना सपोर्ट. सरसकट आता तर सरसकट कर्जमाफीच घोषणाच केलेली आहे. Support पहिले मिळेल. त्यांनी अटी ठेवल्या होत्या, हा. त्या अटी आता त्यांनी काढल्या. कारण की मध्यंतरी पाहिलं आपण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलन केलं, ते रोहित पवार आहे आमदार, त्यांनी सुद्धा मोठं आंदोलन उभं केलं, बच्चू कडू यांनी केलं. बच्चू कडू यांना आमदारकी मिळाली, त्यामुळे सरकारला थोडासा दबाव पडला. यामुळे कर्जमाफी झाली का असं वाटतंय तुम्हाला? यांच्या परिणाम? सरकारवर थोडाफार याचा फरक पडलेलाच आहे. हां. जसं रोहित पवार साहेब असेल, बच्चू कडू असेल, तर यांच्या आंदोलनामुळे छत्रपती संभाजी चौकशी जे आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनात थोडा सरकारवर दबाव झालेलाच आहे. त्यामुळं थोडं
कृषी मंत्र्यांना आपण शेतकऱ्याला कर्जमाफी दिली पाहिजे. त्यांची कागदोपत्रीच चालू आहे, कर्जमाफीवर तारखावर तारीखच चालू आहे, पण अजूनपर्यंत काही शेतकऱ्याला कर्जमाफी झाली नाही. पण 30 तारखेपर्यंत जर कर्जमाफी झाली तरी अभिनंदनी. पण आपण जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला होता की तुम्ही कर्जमाफी एवढी लेट काय करतात, की त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की आम्ही गरीब शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार आहोत. मध्यंतरी झाली होती, श्रीमंताची जास्त शेतकरी कर्जमाफी झाली होती आणि गरीब शेतकरी हा मागेच राहिला होता. त्यामुळे त्यांची अशी चूक होऊ नये, जे म्हणतात की ह्यावेळेस आमच्या सरकारमध्ये गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी झाली म्हणून करायची आहे. त्याच्यामुळेच आम्ही ते थोडे कागदपत्र तपासणी करणं चालू आहे. त्यामुळे जे राहिलेले शेतकरी ते वंचित राहू नये म्हणून कर्जमाफी पुढे ढकलल्या गेलेली आहे. आणि फाईल ती राज्यपालाकडे पाठवली होती आणि त्याने साईन बाकी होती, त्यामुळे ती तारीख जी दिली होती मध्यंतरी ती तारीख हुकली आणि आता त्यानं फायनल जर कर्जमाफी झाली तर सरकारचं अभिनंदन आहे, पण 30 तारखेपर्यंत कर्जमाफीचा जर हा मुद्दा आपल्याला काढायचाच असेल तर नेमकं शेतकऱ्यांना कोणत्या भाव मिळाला पाहिजे, हमी भावाला नेमकं जे पीक सगळ्यात मोठं कोणतं आहे आपल्या शेतकऱ्यांचं, की ह्या पिकाला जर जास्त भाव दिला आम्हाला कर्ज काढायची गरजच राहणार नाही, असं सरकारनं कुठला निर्णय घ्यायला पाहिजे. नेमकं आपलं कोणतं पीक असतं की जे सर्वात अधिक कमी खर्चामध्ये उगवलं जातं ते. तसं तूर असेल, पालेभाज्या असेल, याला जर हमी भाव दिला सरकारने तर सरकारला कर्जमाफी करायची जरूर नाही, कर्ज द्यायला बी जरूर नाही शेतकऱ्याला, पण तुम्ही हमी भाव द्या. की हे 2 शेतकरी बांधव होते आणि त्यांनी शेतकऱ्यांचे मतं मांडलेली आहेत की सरकारने काय काय योजना केलेल्या पाहिजे. जर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हा व्हिडिओ जर आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्कीच या शेतकऱ्यांचा विचार करा आणि शेतकऱ्यांना कुठल्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त अनुदान, पीक विमा या गोष्टीचा फायदा देता येईल, किंवा जे आता बियाणे बघत आहोत सोयाबीनच्या बाबतीत डुप्लिकेट बियाणे आलेले, याच्यावर जास्त कडक कारवाई करायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहे.